बनवतो येतो दर्शवते मी बोलतोय समालोचन कक्षामध्ये मिस्टर अजितजी पवार सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच राजू भाऊ. आपण देखील मात्र पाहू शकाल शिवसाई स्पोर्ट वंजारपाडा आणि त्याची विपक्षात जर पाहिलं तर गोगाटपाडा या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र पाहत आहेत. पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहिलं तर बॉलिंग मार्क पण गोलंदाज एकनाथ गोपनोर हा गोलंदाजच्या ट्रॅकवरनं आपण देखील मात्र पाहू शकाल आणि पहिल्याच बॉलवर संघाचा श्रीगणेश होतोय एक धाबेने आणि धावसंख्येचा आलेख देखील 1 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. सुनील आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर संदेश ही जोडी मात्र मैदानात बॅटिंग करण्यासाठी मात्र सज्ज झाली आणि पहिल्याच बॉलवर 1 ही धावसंख्या एकनाथच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जातो हे देखील मात्र पाहायला मिळेल. या 5 चेंडूवर काय रणनीती आहे, कशा पद्धतीची प्लॅनिंग आहे हे देखील मात्र पाहूया एकनाथच्या माध्यमातून. सलामीची जोडी संदेश आणि सुनील एकाच राशीचे दोन खेळाडू मैदानात मात्र लेफ्ट हँड राईटी अशी कॉम्बिनेशन असणारी ही जोडी मात्र आपण मैदानात पाहू शकाल. राईट टर्म अराउंड द विकेट एकनाथ यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न देखील फसला आहे आणि हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉलच्या स्वरूपाने मात्र हा चेंडू इथे कंप्लीट झालाय आणि जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलच्या सांगताने इथे 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र एकनाथच्या माध्यमातून आपल्याला मात्र या विकेटवर पाहायला मिळते. इथून चांगल्या पद्धतीची मात्र गोलंदाजी करावी लागेल कारण जेही सामने झाले त्या सामन्यामध्ये 40+ धावसंख्या ही मात्र आपण पाहिलीत. यावेळेस पुनश्च एकदा बॅट टू बॅक आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय आणि म्हटलं जातं ना की क्रॉस लाईन क्रिकेट इज द बॅट क्रिकेट आणि आडवा बॅटने तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल तर सातत्याने मिस व्हाल आणि मात्र ते पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल चेंडू मात्र पाहायला मिळाले आणि 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 1 या अंकावरती. इथून जर पाहिलं तर सिंगल डबल या धावसंख्येला तुम्हाला भर द्यावी लागेल. ओम साई ग्रुप परेडपाडा संघाचा एक प्रतिनिधी आपण देखील लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ओम साई ग्रुप परेडपाडा दरम्यान जर पाहिलं तर 2 धाबा या सहजतेने मात्र इथे कंप्लीट केला गेला आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ होताना मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या 2ने पुढे जाऊन पोहोचली आहे बलकावरती तब्बल 3 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानात चालू आहे. एकंदरीत या षटकातील 4 चेंडूचा खेळ एकनाथने कंप्लीट केला आहे आणि धावसंख्या ही 3 या अंकावरती. P1च्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे फटके एक्झिक्यूट होतात मात्र गोलंदाजाने पूर्णपणे हेरलंय आणि ते मात्र पाहायला मिळते एकनाथच्या माध्यमातून. 5वा बॉल यावेळेस मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही आणि इथे विकेट घेण्याची संधी आहे आणि थोडीशी चुकी कॉल नाही झाला आणि त्याचं भुगतान हे मात्र टीमला करावे लागेल 2 धावेने आणि धावसंख्येचा आलेख 2ने पुढे जाऊन पोहोचलाय बलकावरती तब्बल 5 या अंकावरती. षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट आणि धावसंख्या ही 5 या अंकावरती पाहू शकाल. इथून शेवटचा बॉल कशा पद्धतीने कंप्लीट केला जातो हे देखील मात्र पाहायला मिळेल कारण शेवटच्या बॉलवर एक तगडा प्रहार आला तर संघ चांगल्या स्थितीमध्ये हा जाऊन पोचू शकतोय आणि त्या अनुषंगाने तुम्हाला चांगले प्रयत्न शर्तीचे प्रयत्न इथून करावे लागतील. एकनाथ पुनश्च शेवटचा बॉल पंचांच्या उजवीकडून राईट टर्म अराउंड विकेट. यावेळेस मात्र स्टेट ऑफ द ग्राउंड हा फटका चांगला आहे आणि चेंडूला 1 बाउन्स फेकून दिले जात आहे. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. आला या मॅचचा पहिला चौकार. 4 धावा षटक समाप्तीची उद्घोषणा आणि षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या देखील 4ने पुढे जाऊन पोहोचली बलकावरती तब्बल 9-0. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर पाहिलं तर योगेश हा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण देखील मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातील जर पाहिलं तर तब्बल 2रं षटक गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. 6 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र योगेशच्या माध्यमातून मात्र येणारी वेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. योगेश पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळेल. सुनील आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर संदेश ही जोडी मैदानात प्रथमतः दाखल झाली होती. धावफलक त्यांनी देखील मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावसंख्या त्यांनी फलकावरती अधोरेखित करण्याचं काम या बॅटरच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकाल. योगेश पहिला बॉल
पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र साप दर्शवला गेला आहे आणि थोडीशी फंबलिंग त्याचं रूपांतर जर पाहिलं तर इथे 2 धाब्याने झालंय आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्या ही फलकावरती 11 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची मात्र फलंदाजी करावी लागेल कारण नदी ओहोल आणि या ओहोलांना एक चांगली सुरुवात जर मिळाली तर तुम्ही एक चांगल्या नदीचं मात्र तुम्ही रूपांतर पाहू शकता. त्याच पद्धतीने मात्र क्रिकेट परिभाषेमध्ये चांगल्या सुरुवातीची गरज असते आणि इथून जर पाहिलं तर सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धाबा इथे सुद्धा पूर्ण केला जाते. तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जातो आणि तब्बल 3 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 3 धाब्याने धावफलकात वाढ धावफलक जाऊन पोहोचते ते 2 चेंडूच्या अखेरीस 14 अंकावरती. षटकातील जर पाहिलं तर योगेशने आतापर्यंत 2 चेंडूचा केले हे चांगल्या पद्धतीने मात्र कंप्लीट केला गेलाय. 14 धावसंख्या मात्र सुनील आणि संदेशच्या माध्यमातून मात्र फलकावरती लावण्याचं काम देखील केलं गेलंय. 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहायला मिळेल. उर्वरित 4 चेंडूवर योगेशच्या माध्यमातून तिसरा बॉल पुन्हा शिकत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं योगेश हा गोलंदाज सज्ज होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पुन्हा शिकत आपल्या बॉलिंग मार्कवरनं यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन हे मात्र पाहायला मिळालं आणि डॉटबॉलच्या स्वरूपाने मात्र हा चेंडू इथे कंप्लीट झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती 14 अंकावरती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून आपण देखील मात्र या फलकावरती पाहू शकतायत. 3 चेंडूचा खेळ त्याने आपल्या गोलंदाजीतील कंप्लीट केलाय आणि धावसंख्या 14 अंकावरती. योगेश पुन्हा शिकता आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत असणं मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. 14 बॉल यावेळेस मात्र आडवा बॅटनं स्ट्रोक आडेन करण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स चेंडू क्लिअर होईल का यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र तो प्रश्नचिन्ह इथे क्षेत्ररक्षणाने सोडवला आहे. चेंडूला फील्ड करून रिटर्न केलं जात आहे. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2च धाबेवर मात्र समाधान व्यक्त करून धावसंख्येचा आलेख 2ने पुढे जाऊन पोहोचला आहे फलकावरती तब्बल 16 अंकावरती. षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 16 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केला जातो हे देखील मात्र पाहायला मिळेल. या दुपारच्या सत्रामध्ये या दुपारच्या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं बंधू भगिनींचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र आडवा बॅटनं पुन्हा एकदा स्ट्रोक आडेन करण्याचा प्रयत्न फसलाय आणि मिस्टर संदेश हा बॅटर तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला रोहित. हा बॅटर मात्र मैदानात दाखल होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. योगेश आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकाल. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू असेल कशा पद्धतीने कंप्लीट केली हे देखील मात्र पाहा. लोअर फुलटॉसवर आक्रमण केलं जात आहे. 1 माऊस हा चेंडू क्लिअर होईल. या मॅचचा पहिला चौकार इथे आलाय. मिळाल 4 धावा चौकार. आज असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल.
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. थँक्यू सो मच गुलाबी सुमित. साडी आणि हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज झालाय आणि जर पाहिलं तर 2 षटकांचा केला तर कंप्लीट झालाय आणि जर पाहिलं गेलं तर 20 ही धावसंख्या फलकावरती अधोरेखित करण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून शिवसाई स्पोर्ट वंजारपाडा या संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅक पण सुमित हा गोलंदाज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला आडव्या बाटने इंटू द गॅपनं हा चेंडू फेकून दिलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. हा चेंडू निघून जाईल सरळ दणदण करीत ओव्हर द रोप सीमारेषा पार. या मॅचचा हा तिसरा चौकार. 4 धाबा. थँक्यू सो मच. या 4 धाबेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढवेल. धावफलक जे पाहायला होईल ते 24 अंकावरती. षटकातील पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मनसुबा साफ आहे. बॅटिंग ही मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला फील्ड केलं जातं, रिटर्न केलं जाते. तोपर्यंत एकच धाबी फलकावरती मुक्कम्मल केली जाते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे मात्र फसला आहे की काय आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नात इथे विकेट मिळाले. खेळाडूला माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा थँक्यू सो मच. GPM ग्रुपचे अध्यक्ष जर पाहायला गेलं तर शिवणसई मयूरजी कडू यांचे देखील इथे नवसई यांचे देखील इथे शुभागमन झालंय. त्यांनी देखील मानानं सन्मानानं या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय अशा आयोजकांकडून आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे. आपण देखील मयूरजी कडू आपण देखील मानानं सन्मानानं क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफीज आहे ती मात्र त्यांच्याकडून मात्र इथे उपलब्ध करून दिली. त्यांचे देखील इथे शुभ आगमन झालंय. धन्यवाद आहे. आपणास देखील या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत इथे 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही फलकावरती 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जातोय सुमितच्या माध्यमातून हे देखील मात्र पाहायला मिळेल. तिसरा बॉल सुमित हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण इथे जर पाहिलं तर पावलांमध्ये थोडीशी गफलत इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज माघारी येताना मात्र पाहायला मिळतोय. इथून 4 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे आणि या 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहायला मिळेल सुमितच्या माध्यमातून. सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं आडव्या बाटनं पुन्हा एकदा हा स्ट्रोक देखील अटेंड करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप हा चेंडू फेकला आहे मात्र थोडीशी फंबलिंग आणि जर पाहायला गेलं तर 2 धाबा इथे कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्या 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. थँक्यू मयूर. सुंदर असा फलंदाजी पाहायला मिळाला. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी देखील मैदानामध्ये एकूण दरम्यान सुमित गोलंदाज ट्रॅकवरती होईल. सुसज्जित राईट हँड ओव्हर द विकेट राईट हँड फलंदाज करिता गुडलँड डिलिव्हरी ऑन द राईज केल्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही त्यामुळे पुन्हा एकटा डॉट चेंडू असा दर्शवला गेलेत. सुंदर असा गोलंदाजी मिस्टर सुमित यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आतापर्यंत एकूण धावफलक देखील स्कोरबोर्डवरती जर पाहायला गेला तर धावफलक झाले ते 27 ऑन द स्कार्ड. समोर लेफ्ट हँड फलंदाज आता मात्र हुकशॉटचा प्रयास. चेंडू हवामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल महत्त्वपूर्ण होता कारण एक सुंदरसा फलंदाज बाद झाले असता जर झेल परिपक्व झाले असते तर झेल कॅल्क्युलेशन चुकीचं त्यामुळे झेल काय गदर झाले नाही आणि या ठिकाणी चेंडू सोडून फील्ड करा परंतु 2 धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून परिपूर्ण करण्यात आलेत. माफ करा 3 धावा परिपूर्ण करण्यात आलेत. तर त्या तिहेरीच्या सह आणि तिहेरीच्या मदतीने एकूण धावफलक झाले ते 30 ऑन द स्कार्ट. 5 चेंडू एकूण टाकून झाले ते या षटकमध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज ट्रॅकवरती होईल. सुसज्जित मिस्टर सुमित लगभग 7-8 कदमचा रनअप घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट राईट हँड फलंदाज करिता आहेत तयार आणि सुमित यांच्या माध्यमातून जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले गेलेत तर एक टेस्ट मॅच सारखा जाल बुनला गेला या ठिकाणी रंगला गेला दोन्ही मॅच. आता मात्र चेंडू हवामध्ये फेकून दिलाय. चेंडू जातील बाउंड्री पार. पॉवरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल हिट मॅक्सिमम षटकार.
छननन पैंजण चांदीचा कमरबंद थँक्यू आलेला मान्यवर आगतम सुस्वागतम 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 मिस्टर मयूर कुडू सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचवरती व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या माध्यमातून देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं जे ट्रॉफी या स्पॉन्सरशिप झाले त्या सामन्यांचं आयोजन करण्याकरिता आपण पाहत आहात गावदेवी स्पोर्ट भाताने पडा 51 आयोजित माजी आमदार चषक 2025 हा तिसरा दिवस आहे आणि या पहिल्या राऊंडचा देखील सामना सुरू आहे. आलेला मान्यवर आलेला प्रेक्षक आलेला बंधू भगिनींनो सर्वांकरिता या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाल्याबद्दल आभार आहे. बाबूराव पवार सरांच्या माध्यमातून एक सुंदर असा मेडल तसेच प्रभाकर गरेल जे महेंद्रजी गरेल इकडे अचूक पंचांच्या भूमिकामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा वडील देखील प्रभाकर गरेल यांच्या माध्यमातून सुंदर असा थंडा मॅन ऑफ द मॅचमधून दिला जातोय. तसेच एक सुंदर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचचे मयूर कडू सर या ठिकाणी देखील उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सरशिप झालेत. शेवटचा षटक देखील प्रगतीवरती आहे. गोलंदाज ट्रॅकवरती होईल सुसज्जित राईट हँड ओव्हर द विकेट. समोर लेफ्ट हँड फलंदाज करिता गुडलँड डेलिव्हरी ऑन द राईज केल्याचा प्रयत्न कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट कव्हर रिझनमध्ये. चेंडू उचलून फील्ड करा परंतु एक धाव परिपूर्ण. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकमध्ये. तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कसा प्रकारे फलंदाजी करतोय या 10 फल कुठेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केली जाईल ते आपण ऐकणार आहोत मिस्टर अजितजी पवार सर यांच्या माध्यमातून. थँक्यू. मयूर सरांचं आगमन या ठिकाणी मयूर कडू सर देखील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालेत. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांचा गजरा मयूर सर करिता वाजवायचा आहे. मयूर कडू सर आगतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी दरम्यान चेंडू पडतोय मागच्या दिशेमध्ये कटकेण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय स्किट करून निष्ठक्षक यांच्या हातकणामध्ये कुठल्याही प्रकारचा धाव नाही. डॉट चेंडू दर्शवला गेलेत. अजूनही या षटकमध्ये मला वाटते 4 चेंडूचा खेळ आहे बाकी आणि 4 चेंडू करिता मी संधी देतो इथे अजित सरांना. अजित पवार सर. धावसंख्या ही मात्र पलकावरती 37 अंकावरती मात्र पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न मात्र आय साईड ही चेंडूवर मात्र नीट नव्हती ती दलमडी झाल्याने त्या अनुषंगाने प्ले अँड मिस डॉटबॉलच्या स्वरूपाने मात्र हा चेंडू इथे कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत गोलंदाज संगमने कंप्लीट केला आणि 3 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर 37 धावसंख्या पलकावरती आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज सज्ज होता असं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बाटनं स्ट्रोक आडेन करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय आणि हा चेंडू देखील डॉटबॉलच्या स्वरूपाने इथे कंप्लीट झालाय. 37 धावसंख्या पलकावरती स्थिर आहे. 2 चेंडूवर तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही करावी लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. संगम आपल्या बॉलिंग मार्कवरनं शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केले जातात हे देखील मात्र पाहूयात. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला होता. मात्र जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपाने मात्र एकदा अर्जित केली गेली आणि एकच धावून मात्र समाधान व्यक्त करून धावसंख्येचा आलेख हा पलकावरती 38 या अंकावरती मात्र पाहायला मिळतो. शेवटचा बॉल शिल्लक गोलंदाजी मार्कवरनं संगम. महत्वपूर्ण सूचना देखील या ठिकाणी वसई पूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत एक मत गोड व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते. अजितजी प्रकाशजी जाधव तसेच त्यांचा मुलगा तिकडे मंदार जाधव सरांचं देखील आगमन या ठिकाणी होतोय. आगतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रकाशजी जाधव सरांना देखील माझी विनंती आहे या ठिकाणी मुख्य मंचावरती येऊन व्यासपीठवरती स्थानापन्न व्हा. दरम्यान चेंडू पडतो या ठिकाणी बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न मस्तकवरती दस्तक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू उचलून फील्ड करे परंतु एक धाव परिपूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न गुड रनिंग बिन द विकेटचा परिचय पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि दुहेरी धाव परिपूर्ण. तर हे दुहेरीचं सयानी दुहेरीच्या मदतीने एकूण धाव फलक झाले ते 40. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 40. 41 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत. इनिंग ब्रेकमध्ये डीजेला संधी देतो आणि या ठिकाणी उपस्थित देखील समोर एक नृत्य परिवेशन करण्याकरिता मिस प्रियल पागी तसेच पूर्वी तांबडी यांच्या माध्यमातून समोर एक गीत मध्ये एक समोर नृत्य देखील पाहणार आहोत. तर मिस प्रियल आणि पूर्वी नृत्यकरिता तिथे उपस्थित व्हायचं आहे. मी डीजेला संधी देतो. इथे प्रकाशजी जाधव तसेच वसई पूर्व क्रीडा असोसिएशन अध्यक्ष तसेच त्यांचा सुपुत्र मिस्टर मंदार जाधव सरांचा देखील उपस्थिती. सर्वांना विनंती जोरदार टाळ्या वाजवायचा आहे प्रकाश जाधव सरांकरिता तसेच मंदार जाधव सरांकरिता. थँक्यू सो मच सर. आगतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डीजेला देतो या संधी इनिंग सुरू होण्यापूर्वी. कम ऑन डीजे. छन
खनखनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले. थँक्यू. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी शिरावली बसेस गावदेवी स्पोर्ट कलोसी. दोन्ही संघाचा संगणक आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण संघ इथे घेऊन यायचा आहे. दोन्ही संघाचे सर्व प्रतिनिधी तसेच दोन्ही संघाचे संगणक टॉसबॉक्स वरती यायचा आहे. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी शिरावली बसेस गावदेवी स्पोर्ट कलोसी. तर या दोन्ही संघाचे संगणक आपल्या नेतृत्वाखाली दोन्ही संघाचे सर्व प्रतिनिधी घेऊन या व्यासपीठवरती यायचा आहे. 41 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत, कारण आपण सामना पाहतो आहोत सिप्साय स्पोर्ट बंजारपाडा बसेस वडगड घोघाटपाडा हा बसेस सिप्साय स्पोर्ट बंजारपाडा. तर वडगड या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले होते आणि शिवसाई स्पोर्ट बंजारपाडा या संघाला फलंदाजीकरिता दिला होता आमंत्रण. आणि बोर्डावरती देखील 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर लावला गेला, म्हणजे 41 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत वडगड या संघाला. तर स्पीड अप करायचं सर्वांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारच्या वेळ वाया घालवू नये. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर उतरायचा आहे. आलेला मान्यवर देखील या ठिकाणी बसे प्रभू क्रीडा असोसिएशन अध्यक्ष प्रकाशजी जाधव तसंच त्यांचे सुपुत्र मंदारजी जाधव देखील या ठिकाणी व्यासपीठवरती उपस्थित झालेत. तर महत्त्वपूर्ण वेळ काढून सामन्यांचा शोभा वाढवण्याकरिता त्यासाठी आभार आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक. राजा दुपारची सत्रामध्ये सर्व प्रेक्षक, आलेला सर्व मान्यवर आणि आलेला सर्व बंधू भगिनींनो सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज ट्रॅकवरती होईल सुसज्जित. बॉलर मिस्टर आदेश गोलंदाज ट्रॅकवरती होईल सुसज्जित आणि दोन्ही फलंदाज देखील मैदानामध्ये उपस्थित झालेत. मिस्टर महेश गुवारी तसेच एकनाथ गोफनर तसेच महेश गुवारी या दोन्ही फलंदाज देखील उपस्थित मैदानामध्ये झालेत. दरम्यान मॅच 1 होतोय. पहिला षटक पार प्यायचा आहे. 41 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत वडघर या संघाला. आय गावदेवी शिरावली बसेस गावदेवी स्पोर्ट कलोसी दोन्ही संघाचा संगणक तसेच दोन्ही संघाचा प्रतिनिधी टॉस बॉक्सवरती लवकरात लवकर उपस्थित व्हायचा आहे. नाणेफेकीचा कॉल केली जाईल. मॅच ऑन. पंच दर्शवले गेलेत. स्ट्राईकवरती महेश, नॉन स्ट्राईकवरती एकनाथ आणि गोलंदाज ट्रॅकवरती सुसज्जित मिस्टर आदेश. महेश शेवटच्या सणावरती देखील वाईट द ऑफ स्टॅम्प गोलंदाजी पाहायला मिळाला. पण बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही. चेंडू जातो स्किट करून यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये कुठल्याही प्रकारचा धाव नाही. डॉट दर्शवला गेला. पहिला चेंडू गुड लाईन फंटास्टिक बॉलिंग लाईन अप आता मात्र पाहायला मिळाला या ठिकाणी. अजूनही या पहिल्या षटक प्रगतीवरती 5 चेंडू आहे बाकी. दुसरा चेंडू या षटकातला गुड लाईन डिलिव्हरी. चेंडू हवामध्ये मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. 65 मीटर मॅक्सिमम हिट षटकार. आई गावदेवी शिरवली आणि त्यांचे विपक्ष जर पाहिलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट कोलोशी या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि पूर्ण टीम आपण देखील लगेच जॉईंट व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपण देखील मात्र पाहू शकाल. एका बाजूने आई गावदेवी शिरवली आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट कोलोशी या दोन दिग्गज संघादरम्यान नेक्स्ट मॅच मात्र पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच जॉईंट व्हायचं आहे आणि सर्व खेळाडू समालोचक कक्षाच्या समोर यायचे. जे नियम आहेत त्या नियमचा पालन करायचं आहे. सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी देखील टायमिंग परिपक्व, टायमिंग परफेक्ट नाहीये, त्यामुळे डायरेक्ट लॉंग ऑनच्या हातामध्ये दिलेत आणि या ठिकाणी देखील विकेटचा पतन घडतील. एकूण 10 फलक, लॉस्ट ऑफ फास्ट विकेट. आतापर्यंत या षटकमध्ये एकूण 2 चेंडू टाकून झालेत, 3 चेंडू टाकून झालेत एकूण. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती आले षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेट घडलेत. एकूण 10 फलक झाले तर मात्र 6. पहिला विकेटचा पतन. देतो डिझेल संधी नवाने बॅटर मैदानामध्ये एंट्री होण्यापूर्वी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही. वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय तुम्हीच माझे आहो. कॅमेरामॅन थोडासा लक्ष द्यायचं आहे समालोचन कक्षेकडे, कारण इथे सुंदर असं नृत्य परिवेशन देखील पाहायला मिळाला. मिस पाहायला यांच्या माध्यमातून या दोन्ही छोटे मुली मिस प्रियल पागी तसेच पूर्वी तांबडी यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आणि सुमधुर नृत्य परिवेशन देखील या ठिकाणी. या षटक संपल्यानंतर नृत्यासाठी तयार राहायचं आहे.
दरम्यान चेंडू पडतोय समोर राईट हँड फलंदाज जसा प्रकारे तिसरा चेंडूवरती गडीबाद झाले होते कार्पेटचा सहारा घेऊन लॉंग ऑफ मध्ये चेंडू उचलून फील्ड केली जाईल पण त्यापूर्वी एक धाव करिता पलाळे दोन्ही फलंदाज तर एक धाव परिपूर्ण Thank you so much. सेण एकूण धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 अंकांवरती. थँक्यू सो मच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील मात्र टास्क बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी कोलोशी आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी शिरवली असा सामना आपण पाहू शकाल. सन्माननीय आदरणीय बहुजन विकास आघाडी अध्यक्ष मयूरजी कडू साहेब यांच्याकडून मात्र नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे मात्र केलं जाते. आम्ही साहेबांना आमंत्रित करतोय आपण देखील टास्क बॉक्समध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते मात्र या मॅचची नाणेफेकीचं कौल इथे मात्र संपन्न केलं जाईल. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी कोलोशी आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी शिरवली असा सामना आपण पाहत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेकीचं कौल इथे मात्र केले जाते. सन्माननीय आदरणीय मयूरजी कडू यांच्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेकीचं कौल इथे मात्र संपन्न केलं जाईल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सोडून फील्ड केल्यापूर्वी इथे मात्र एक धाव परिपूर्ण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील शेवटच्या चेंडूवरती एक षटकांचा धाव फलक नाव. कॅमेरामॅन आपण देखील मात्र पोहोचायचं. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी शिरवली आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी कोलोशी या दोन दिग्गज संघादरम्यान ही नाणेफेकीचं कौल इथे मात्र संपन्न केलं जाते. सन्माननीय आदरणीय मयूरजी कडू साहेब यांच्या शुभ हस्ते एका बाजूने 51-17 दुसऱ्या बाजूने आई गावदेवी असा कॉल आहे. 51-17 असा कॉल आहे. मात्र आई गावदेवी असा कॉल आलाय. आई गावदेवी स्पोर्ट कोलोशी संघाच्या कॅप्टनने इथे नाणेफेकीचं कौल जिंकलंय. मान्यवरांना विनंती असेल आपण देखील मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. तर प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलंय तर तुमचा निर्णय हा काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीत जर पाहिलं तर मातीची विकेट आहे. जरूर फलंदाजी करण्यासाठी मात्र या विकेटची मदत आहे. मात्र मातीच्या विकेटवर तुम्ही व्हेरिएशन आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर एक चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही समोरच्या संघाला रोखू शकतायत. समोरचा संघ निश्चित चांगला दिग्गज आहे. त्यांच्या विपक्षात मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीची मात्र ही गोलंदाजी करावी लागेल. त्या अनुषंगाने मात्र कुठले गोलंदाज तुम्ही यूज करणार आहात? आहे जगदीश आहे, संदेश आहे, सचिन आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करा. आई गावदेवी स्पोर्ट कोलोशी संघाचे कॅप्टन आपण देखील मात्र पाहू शकाल. खूप सारे शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. आपण वळूयात आई गावदेवी स्पोर्ट शिरवली संघाच्या कॅप्टनकडे. आपण देखील मात्र पाहिल्यात या विभागात आणि या पंचक्रोशीत आपला एक दबदबा आहे. एकंदरीत चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्या माध्यमातून सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. काय विचार असेल आजच्या स्पर्धेतील बॅटिंग करत असताना मात्र किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मनसुबा आहे? 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40+ धावसंख्या मात्र तुम्ही इथे करणार आहात. चांगल्या पद्धतीचा मात्र खेळ करणार. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय व्हायचं स्वप्न तुमच्याकडून आहे का? नक्कीच. आणि आमचं नाही प्रत्येक संघाचं असणार आहे कारण एवढी चांगली टुर्नामेंट आहे, चांगल्या ट्रॉफीज आहेत. अशा टुर्नामेंटमध्ये कोणाला वाटत नाही की क्वालिफाय व्हावा. प्रत्येकजण प्रयत्न करणार तसे आम्ही सुद्धा प्रयत्न चांगल्या प्रकारे करणार आहोत. नक्कीच प्रयत्न करा. हे होते आई गावदेवी स्पोर्ट शिरवली संघाचे कॅप्टन. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. थँक्यू अजित भाऊ. देखील मागच्या चेंडूवरती लॉंग ऑन मधून चेंडू फील्ड केला गेला पण त्यापूर्वी गुड रनिंग बिनी द विकेटचा परिचय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. एकूण धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवरती देखील 11 ऑन द स्कॉट. दरम्यान चेंडू पडतोय देखील हुकशॉट मारण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. आपण पुन्हा बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही त्यामुळे यष्टीरक्षक स्वतः या चेंडूला आपल्या फलंदाजामध्ये फील्ड करतील. डॉट दर्शवले गेलेत या चेंडूवरती. दुसरा षटक देखील प्रगतीवरती आहे. अजूनपर्यंत 3 चेंडू एकूण फेकून झालेत आणि एकूण धाव फलक झालेत ते 11. दुसरा षटक देखील प्रगतीवरती आहे. जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले गेलेत तर विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये देखील क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवले गेला. दरम्यान चेंडू पडतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवामध्ये. टायमिंग आहे, परिपक्व टायमिंग आहे, कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट, मॅक्सिमम षटकार. थँक्यू. कोलीवाडाचे शान आहे तुझा देऊळ. या ठिकाणी देखील भाताने स्पोर्ट
गावदुबी स्पोर्ट भाताने पडा 51-17 ही आहेत भातानेचा सण. आज तिसरा दिवस आहे आणि आपण पाहत आहोत पहिल्या राऊंडचा या सामना. दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर. दरम्यान चेंडू पडतोय. चेंडू हवामध्ये. टायमिंग 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 आहे. पुन्हा एकदा ब्युटिफुल शॉट. मॅक्सिमम मिळतील 6 धावा. षटकार. थँक्यू. मागचे 2 चेंडूवरती जसा प्रकारे 2 षटकाराला मिस्टर एकनाथ यांना हॅट्रिक चान्स आहे. राईट हँड फलंदाज. चेंडू पडतोय. आता मात्र मस्तकावरती दस्ता कॅश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझन मधून चेंडू फील्ड केली जाईल पण 1 धाव परिपूर्ण. शेवटचा चेंडूवरती देखील इथे थोडासा गफलती झाली गोलंदाजांच्या माध्यमातून पण कुठल्याही प्रकारचा नुकसान नाही. मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती देखील होईल. जॉईंट षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलक झाले ते 24-24 ऑन द स्कॉर. डिसमिस टुडे सेकंड ओव्हर. इथे मात्र स्वागत समारोह आलेला मान्यवरांचा करून घ्यायचा आहे पण या पार पाडण्याकरिता आम्ही विनंती करतोय अजित पवार सरांना. चला आपण एक स्वागत आणि समारंभ करतो. कॅमेरामॅन देखील आपण देखील पोहोचायचं आहे मंचावर. कॅमेरामॅन आपण देखील मात्र पोहोचायचं आहे मंचावर. आपण एक स्वागत आणि सत्कार या मंचावर मात्र इथे पूर्ण करतोय. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष GBM ग्रुप अध्यक्ष नवसाई सन्माननीय आदरणीय मयूरजी कडू साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावरून इथे मात्र संपन्न केला जातोय. सन्माननीय आदरणीय रुपेशजी पागे यांना आम्ही विनंती करतोय की त्यांचे शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय मयूरजी कडू साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार इथे मात्र या मंचावर करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शॉल आणि तदनंतर जर पाहिलं तर आपण देऊन त्यांचा इथे यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावरून मात्र करतोय. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष GBM ग्रुप अध्यक्ष नवसाई सन्माननीय आदरणीय मयूरजी कडू साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार माईची शाल आणि या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान आदरणीय रुपेशजी पागे यांच्या शुभास्ते मात्र त्याचा यथोचित स्वागत सत्कार या मंचावर मात्र केला जातोय. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन आपण बोलूया ऑनगोईंग मॅचकडे. तिथे जॉईन होतील समालोचक राजू भाऊ. थँक्यू. समोर पाहत आहोत राईट हँड फलंदाज मिस्टर एकनाथ. गोलंदाज ट्रॅकवरती सुसज्जित गोलंदाज. इथे मात्र जागा बनवला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पण पुन्हा बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही. चेंडू इन स्विंग सीट करून निघून जाते प्रेक्षकांच्या हातकडामध्ये. डॉट असा दर्शवले गेलेत. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. एकूण 10 फलक झालेत ते मात्र. येणार आता मात्र चेंडू हवामध्ये. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कुठल्याही प्रकारचा चूक न करता लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये दिलेत. आता मात्र विकेटचा घडतील पतन. नवाने बॅटरचा एंट्री होण्यापूर्वी डीजेला संधी देतो. ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी आणि 17 धावांचा आवश्यकता आहे. उर्वरित मात्र 10 बॉल बाकी आहे या देखील इनिंग मध्ये आणि 17 धावांचा देखील आवश्यकता आहे. प्रयत्न ही परमेश्वर आहे. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न जर परिपक्व असेल, टायमिंग परफेक्ट असेल तर मात्र या लक्ष्य पार पाडण्यासाठी खूप मुश्किल असा होणार नाही. नमाने बॅटर मैदानामध्ये होते एंट्री. 10 चेंडू आणि 17 धावांचा आवश्यकता आहे. नवन बॅटर मैदानामध्ये देखील स्ट्राईक वरती मिस्टर सुमित तोमडा. गोलंदाज ट्रॅक वरती मिस्टर रोहित. मिस्टर रोहित होईल सुसज्जित. त्या ठिकाणी मात्र रॅम पाहायला मिळाला. चेंडू जातोय कार्पेटचा सहारा घेऊन. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. आहे खणखणीत चौकार. थँक्यू. आलेला मान्यवर आगतम सुस्वागतम सुस्वागतम देखील संजय पाटील सर गौरव व्यक्ती महत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. सरांना देखील विनंती आहे आपण मुख्य मंचवरती या ठिकाणी व्यासपीठवरती येऊन स्थानापन्न व्हा. संजय पाटील सर या ठिकाणी अगदी
महत्त्वपूर्ण वेळ काढून सामन्यांचा शोभा वाढवण्याकरिता उपस्थित झालेत, तर आभार आहेत. आपल्याला विनंती आहे व्यासपीठवरती येऊन स्थानापन्न व्हा सर. दरम्यान चेंडू पडतो राईट हँड फलंदाज करिता. इथे मात्र हुक शॉटचा प्रयत्न. टायमिंग परिपक्व आहे. चेंडू फेकून दिला सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. खणखणीत षटकार. थँक्यू. मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता है. 8 गेंदे आणि 7 रन. सेकेंड राउंड में प्रवेश करने के लिए कहाँ मैच था और कहाँ मैच को खींचा. इसीलिए तो कहते हैं कि गियर बदलने की क्षमता इन बल्लेबाजों के पास है. वो पोटेंशियल है जिस पोटेंशियल की जरूरत है, वो टाइमिंग है जिस टाइमिंग की जरूरत है, और दर्शाया गया इस ग्राउंड पर. जितनी प्रशंसा की जाए उतनी कम. लाजवाब बल्लेबाजी विश्लेषण. गुडलैंड डिलीवरी का इंतजार कर रहे थे, जैसे गुडलैंड डिलीवरी मिला सीधा फेंका बाउंड्री के बाहर. इस बीच फिर से एक बार रिवर्स स्पिन डिलीवरी, लेकिन तैयार थे. टाइमिंग, आवाज आई है बल्ले से, गेंद को फेंका सीधा सीमारेखा पार. मैक्सिमम हिट, सिक्सर. थँक्यू. स्कोर लेवल या षटकाच्या माध्यमातून मात्र 1 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू बाकी आहे या षटक मध्ये. बिलकुल 5 बॉल बाकी आहे आणि 1 चेंडूचा खेळ बाकी. 1 धावांची आवश्यकता आहे विजय प्राप्त करण्याकरिता. मात्र 1 धावांची आवश्यकता. शेवटच्या सणावरती बॅटचा फ्लॉप केला आणि चेंडू जाऊन दिले रक्षकांच्या हातकणामध्ये. 1 धावांचा आहे आवश्यकता देखील या इनिंग मध्ये विजय प्राप्त करण्याकरिता. मॅच 1 करण्याकरिता देखील सुंदर असा फलंदाजी पाहायला मिळाला ह्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जसा प्रकारे गुड रनिंग बिटवीन द विकेटचा परिचय, गुड शॉट, गुडलँड डिलिव्हरी देखील. इथे रिव्हर्स स्पिन डिलिव्हरीवर जास्ती मोठा फटका देखील या ठिकाणी आतापर्यंत सकाळपासून पाहायला मिळाला नाही होता. पण आता मात्र रिव्हर्स स्पिन डिलिव्हरीवरती जसा प्रकारे एक सुंदर हिट 65 मीटर एक षटकार पाहायला मिळाला, ते अविश्वसनीय आहे या ग्राउंडवरती. मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक देखील प्रगतीवरती आहे आणि 1 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे बाकी आणि 1 रन की जरूरत है. सामने राइट हैंड फलंदाज आक्रामक अंदाज, काउंटर अटैक देखने को मिली इससे पहले. फिर से एक बार तैयार. 1 धावांची आवश्यकता है. बॉल सुपर डिलिव्हरी. नकल बॉलचा प्रयास, याला म्हणतात रिव्हर्स स्पिन डिलिव्हरी. स्किड करून डायरेक्ट निघून गेले रक्षकांच्या हातकणामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 1 धावांची आवश्यकता आहे सेकंड राउंड मध्ये प्रवेश करण्याकरिता. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी शिरावली बसेस गावदेवी स्पोर्ट कलोसी. दोन्ही संघ तयार राहायचा आहे. आता मात्र पुश केला गेला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन रिजन मध्ये, पण चेंडू उचलून फील्ड करण्यापूर्वी 1 धाव पूर्णपणे इथे विजय प्राप्त. मॅच 1 झालेत आणि प्रवेश केले सेकंड राउंड मध्ये देखील. वडगड घोगाटपाडा प्रवेश इन सेकंड राउंड. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. शिवसाई स्पोर्ट बंजारपाडा या संघाला मी पुढचे वाटचाल करिता देतो शुभेच्छा, पुढील वाटचाल करिता. यानंतर होणारा सामना आय गावदेवी शिरावली बसेस गावदेवी स्पोर्ट कलोसी. तर या पुढच्या इनिंग करिता मी मायक्रोफोन सपतोय अजित पवारजी सरांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल सुमधुर कमेंट्री. पण इनिंग ब्रेक मध्ये आपण नित्य परिवेशन